डाळ तांदूळाचा ढोकळा बनवूयात। 2 वाटी रेशनचे तांदूळ, त्याच्यामध्ये अर्धी वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। 4 ते 5 तास याला भिजण्यासाठी ठेवायचं। भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मिरची टाकून डाळ आणि तांदूळ व्यवस्थित दळून घ्यायचं। दळताना थोडंसंच पाणी टाकायचं। पीठ आता चांगलं दळून झालं की याच्यामध्ये अर्धी वाटी दही टाकायचे। तर इथे मी इन्स्टंट फर्मेट करण्यासाठी दही वापरले। तुम्ही हे पीठ 4 ते 5 तास आंबवण्यासाठी सुद्धा ठेवू शकता। 1 चमचाभर साखर टाकायची, 1 चमचाभर तेल टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, चिमूटभर हळद टाकायची, चांगलं मिक्स करून घ्यायचं। अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकायचा, छान मिक्स करायचं आणि 15 मिनिटे हा ढोकळा स्टीम करून घ्यायचा। एका पातेल्यामध्ये 1 पळी तेल, 1 चमचा त्याच्यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी तडतडली की 4-5 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, अर्धा चमचा साखर आणि अर्धी वाटी पाणी टाकून या पाण्याला उकळी आणून घ्यायची। पाणी मस्त ढोकळ्यावरती टाकायचं आणि कट करून घ्यायचा। लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.